नमस्ते. कोल्हापुरी मटण थाळीमध्ये मिळणारा मटण आणि भात, तोही इंद्रायणी तांदळाचा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. चला तर अगदी मऊसूत व सुगंधित अळणी भात आज आपण बनवूया. त्याच्यासाठी आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, हे सर्व जिन्नस आपण चेचून घेणार आहोत किंवा बारीक करून घेणार आहोत. तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये हे वाटण करून घेऊ शकता. अगदी फार बारीक केलं पाहिजे असं काही नाही, अगदी ओबडधोबड असेल तरीही चालतं. आता आपण मटण शिजवूया. मटण शिजवण्यासाठी सुरुवातीला कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये आपल्याला मटण टाकायचं आहे. तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही फोडणीला कांदा घालू शकता. या ठिकाणी हे मटण मी धुवून घेतलेलं आहे. थोडीशी हळद, थोडंसं मीठ घालायचं आहे व हे मटण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मटण बनवत असताना किंवा मटणाचा कुठलाही पदार्थ बनवत असताना मटण थोडंसं भाजून घेतलं तर मटणाचा किंवा मांसाचा जो वास येतो तो येत नाही. या ठिकाणी मटण परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी किंवा गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे मटण व्यवस्थित शिजतं व रुचकर लागतं. आता कुकरला 3 शिट्ट्या दिलेल्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर आपण मटणाचे तुकडे वेगळे करून घेऊया व अळणी रस्सा वेगळा करून घेऊया. हा अळणी रस्सा आपल्याला भातामध्ये लागणार आहे. आता आपण भाताची फोडणी करूया. अळणी भात करत असताना या ठिकाणी जे आपण वाटण केलं होतं ते तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर अळणी भातामध्ये तिखट नको असेल किंवा ज्या मिरच्या घातल्या आहेत ते थोड्या प्रमाणात तिखट होतं, जर तुम्हाला जास्त प्रमाणात हवं असेल तर जास्त मिरच्या घ्या, नको असेल तर तुम्ही मिरची घालू नका. हे व्यवस्थित मिश्रण भाजल्यानंतर आपण यामध्ये धुवून घेतलेला इंद्रायणी तांदूळ घालायचा आहे. हा तांदूळ मी 10 मिनिटं अगोदर धुवून ठेवला होता. व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हा भात करायला खूप सोपा आहे. तुम्ही एक वेळ नक्की करून बघा. आता आपण यामध्ये जितकं भाताला लागेल तेवढं अळणी पाणी किंवा अळणी रस्सा घालायचा आहे व त्या अळणी रश्श्यामध्ये आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडेसे मटणाचे तुकडे घालायचे. खाताना ते तोंडामध्ये येतात, खूप छान लागतं. अशा प्रकारे थोडेसे मटणाचे तुकडे घालायचे. उरलेले मटण तुम्ही मसाला लावून घेऊ शकता किंवा करी करू शकता. भात आपल्याला आता शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला भात छान शिजलेला आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा कोल्हापुरी पद्धतीचा मटण आणि भात आपला तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.